नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री। हो मित्रांनो, सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री, की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार आहे 100% फायदा। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री, की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। या प्रश्नाचं आता घेऊयात अचूक उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही 4000 ते 4400 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की मागच्या 15 दिवसांमध्ये खत बियाणांच्या खरेदीसाठी झुंबड उडाली आणि त्यासाठी लागणारा जो पैसा आहे याची असणारी आवश्यकता परिपूर्ण करण्यासाठी कास्तकार बांधवांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री केली। त्यामुळे मागच्या 15 दिवसांमध्ये आपल्याला सोयाबीनची विक्री वाढताना दिसली आणि याचा कुठेतरी दबाव हा सोयाबीनच्या भावावरती आला आहे आणि हे आपल्याला शेती मित्र आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला सांगितलं होतं। पण आता सोयाबीनची विक्री इथून पुढे कमी होणार आहे, कारण जी पैशाची आपल्याला गरज होती ती आता भागलेली आहे। यामुळे सोयाबीनची विक्री इथून पुढे कमी होत जाणार, ज्यामुळे सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि ही जी तफावत निर्माण होणार आहे यामुळे खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळण्याची शक्यता आहे आणि हा जो आधार आहे यामुळे सोयाबीनचा भाव कमीत कमी 100 ते जास्तीत जास्त 200 रुपयांनी इथं वाढताना दिसणार आहे। या वाढीमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही 4200 ते 4600 च्या दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे। म्हणजे येत्या 15 ते 20 दिवसात 100% सोयाबीनचा भाव वाढणार आहे। पण सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येईल याची काही शक्यता नाही। म्हणून इथून पुढे सोयाबीनची विक्री कधी करावं या प्रश्नाचं उत्तर आहे की इथून पुढे सोयाबीनच्या भावात आपल्याला 100-200 ची तेजी दिसली की तिथं आपण 100% सोयाबीनची विक्री करावी, ज्यामुळे होणार आपल्याला फायदा, कारण सोयाबीनच्या भावात भविष्यात प्रचंड तेजी येईल याची शक्यता दिसत नाही। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनची बाजारभाव पातळी, याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप आभार।